वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत राम मंदिराला, अयोध्येतील नाही तर चाफळमधल्या राम मंदिराला. आणि या मंदिरालाही तेवढंच ऐतिहासिक महत्त्व आहे. हे मंदिर जे आहे ते स्वतः रामदास स्वामी यांनी बांधलेलं आहे आणि खूप प्राचीन आणि खूप सुंदर मंदिर आहे. आपण हे मंदिर बघूयाच, पण त्याआधी या मंदिराला यायला 3 रस्ते आहेत. पहिला रस्ता आहे पुणे बेंगलोर हायवे, दुसरा रस्ता आहे तरळी मार्गे, तिसरा रस्ता आहे पाटण मार्गे, म्हणजे कोकणातून जर तुम्ही येत असाल तर त्या रस्त्याने. मी स्वतः आलेलो आहे पुणे बेंगलोर हायवेवरनं राईट टर्न मारला की तुम्ही आरामात 11 ते 12 किलोमीटरमध्ये या मंदिराच्या पार्किंगपर्यंत पोहोचता. आणि त्याचं लोकेशन जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. पण तुम्ही जर गुगल मॅप्सवर सर्च केलं की चाफळ राम मंदिर तर तुम्ही आरामात इकडे सहजपणे पोचू शकता. तर आपण आता फटाफट आत जाऊया, श्रीरामांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण मंदिराचा परिसर दाखवेन. सो सुरू करूया. हे आहे चाफळ गावाचं पोस्ट ऑफिस. तुम्ही पोस्ट ऑफिसचा ॲड्रेस जरी टाकला तरी तुम्ही राम मंदिरापर्यंत आरामात पोचून जाल. तर तुम्ही जे हे समोर बघू शकता हे आहे चाफळमधलं मार्केट. इथून तुम्ही सरळ आलात की या काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढल्यावर इथे लागतं राम मंदिराचं प्रवेशद्वार. तर हा इथे आतमध्ये जो आपण पाहू शकतो तो आहे श्रीरामाचा रथ. आणि रामनवमीच्या वेळेस हा रथ बाहेर काढतात आणि पूर्ण गावातून एक मिरवणूक निघते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला पहिलं लागतं हे गणपती मंदिर आणि त्याच्याच मागे लागतं हे मोठं मंदिर जे आहे श्रीरामाचं मंदिर. तर पहिले आपण जाऊन श्रीरामाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर बाकी सगळ्या देवांचं दर्शन घेऊया. मंदिराच्या प्रवेशद्वारालाच आपल्याला काही असे कोरीव काम केलेली कमान दिसते. तुम्ही इथे बघू शकता की लता मंगेशकरही इथे दर्शनासाठी येऊन गेलेल्या आहेत. स्वतः आपण जे मंदिर बघत आहोत ते मंदिर पुण्यातील मफतलाल यांनी बांधलेले आहेत. पूर्ण मंदिर मार्बलने बांधलेले आहेत आणि मंदिराच्या आतली गाभाऱ्यातली जी राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे तीही त्यांनीच स्थापित केलेली आहे. त्या मूर्तीच्या खाली एक छोटी रामाची मूर्ती आहे, ती स्वतः श्री रामदास स्वामी यांनी स्थापित केलेली आहे. राम मंदिर. समर्थांनी चाफळचे राम मंदिर शके 1569 म्हणजेच सन 1648 मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांना सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली त्याबद्दलची आख्यायिकाही प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापूरच्या डोहातून 2 मूर्ती बाहेर काढल्या. एक मूर्ती म्हणजे श्रीरामाची आणि दुसरी म्हणजे अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाची मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली. अंगापूरच्या ग्रामस्थांनी रामाची मूर्ती चाफळला नेण्यास विरोध केला होता. त्यावर समर्थांनी त्यांना ती मूर्ती घेऊन जाण्यास सुचवले. मात्र त्या गावकऱ्यांना ती मूर्ती जागेची हलवता येईना. गावकऱ्यांनी समर्थांकडे स्वतःची चूक मान्य केली. चाफळ येथे त्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून तिथे रामनवमीचा उत्सव अखंडितपणे साजरा केला जातो. समर्थांनी बांधलेले मंदिर त्यांच्या पश्चात मोडळीस आले. त्या मंदिरास डिसेंबर 1967 मध्ये झालेल्या कोयना भूकंपामुळे भेगा पडल्या. 1972 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या बांधकामात त्याची जुन्या पद्धतीची बांधकाम कायम ठेवण्यात आली. चाफळ येथील मंदिर काळ्या दगडाच्या चौथऱ्यावर उभे आहे. त्याचा आकार तारकाकृती आहे. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला 4 बुरुजही आहेत. मंदिराच्या जुन्या बांधकामापैकी महाद्वार आणि पायऱ्या हे भाग अजूनही शाबूत आहेत. मंदिरावर
5 शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्ण कलश व तांब्याचा ध्वज आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. त्यापैकी श्रीरामाची मूर्ती मध्यभागी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. चाफळच्या मंदिरातील रामाच्या हातात कमळाचे फूल आहे. मूळ मूर्तीच्या शेजारी खालील बाजूस समर्थ रामदास व हनुमान यांच्या छोट्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर व कोनाड्यात अनेक देवदेवतांच्या मूर्त्या आढळतात. बरोबर राम मंदिरासमोर इथे स्वामी समर्थ स्थापित दास मारुती मंदिर देखील आहे. आतमध्ये छान एक पाषाणापासून बनवलेली एक मारुतीची मूर्ती आहे. तर आपण आता त्यांचे दर्शन घेऊया. दास मारुती मंदिराच्या बरोबर मागे हे आहे गणपती मंदिर. हा समोर जो तुम्ही कट्टा बघू शकता, या कट्ट्यावर सगळी लोक जी नारळ फोडायचे असतात तो नारळ फोडण्यासाठी हा कट्टा बनवलेला आहे. राम मंदिराच्या बरोबर बाजूला हे एक सभागृह आहे. इथे बरेचसे कार्यक्रम होतात. बऱ्याच वेळा इथे लोक राम नावाचा जप करायलाही बसतात. सो हे एक सभागृह आहे इथे. आत्ता तुम्ही समोर हे जे तुळशी वृंदावन बघू शकताय, तिथेच रामदास स्वामी यांच्या अस्थी ठेवल्या होत्या. आणि ह्याच्याच अजून माहितीसाठी या बोर्डचा स्क्रीनशॉट घ्या आणि आरामात वाचा. आणि आता तुम्ही समोर माझे जे बघू शकता ते आहे समर्थांची ध्यान गुंफा. आणि आता आपण इथे आत जाऊन बघूया. सो आपण आत आलेलो आहोत आणि आता तुम्ही बघू शकता की हा एक चौकोन आहे आणि या चौकोनातून आत जाऊन आहे ती ध्यान गुफा. तर इथे आत जाऊन बघूया. तर आता आपण या गुफेत खाली जात आहोत आणि अगदी एकच माणूस इथे मावेल एवढीच जागा आहे. तर आता खाली जाऊया. तर आपण या गुफेत आत आलेलो आहेत आणि जर तुम्ही बघू शकला इथे, तर इथे फक्त 2 जण आरामात ध्यानाला बसू शकतील एवढी जागा आहे. आणि बघू शकता अगदी माझी हाईट कट टू कट इथे मावलेलं आहे. तर खरंच फक्त 2 जण. इथे लाईटची वगैरे सोय केलेली आहे. आणि इथून जर खाली बघितलं तर इथे खालीही एक गुफा आहे जिथेही एखाद दुसरा माणूस मावू शकेल एवढी जागा आहे. मी आत्ता इथे आत जाण्याचा प्रयत्न नाही करणार आहे कारण खूपच लहान आहे असं वाटतंय. बट स्टिल ट्राय करूया. आत नाही जात बट लिटरली एक माणूस मावेल एवढी जागा आहे. सो खूपच सुंदर आहे. मी फर्स्ट टाइम असं बघितलं आहे कुठल्या तरी गुफेत येऊन. सो या ॲटलिस्ट या गोष्टीसाठी या व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. आता वर जाऊया. सो इथून वर जाणं हे तेवढंच अवघड आहे. इथून उलटं वर जावं लागतं असं काही. फोन आत ठेवतो, वर गेल्यावर भेटू. सो अशा प्रकारे इथून वर यावं लागतं आणि खरंच खूपच कमी जागा आहे. आणि खाली 0 व्हेंटिलेशन आहे. सो हे आहे स्वामी समर्थ स्थापित वीर मारुती मंदिर आणि इथेही आतमध्ये खूपच सुंदर मारुतीची मूर्ती आहे. सो रामदास स्वामी यांनी महाबळेश्वरपासून कराडपर्यंत 11 मारुती मंदिरं बांधली होती. त्यातली 3 मारुती मंदिरं जी आहेत ती चाफळमध्ये आहेत. त्यातली आपण आत्ता 2 बघितली, जी होती दास मारुती मंदिर आणि वीर मारुती मंदिर. आणि तिसरं आहे ते खडीचं मारुती मंदिर. ते इथून थोडंसं लांब आहे. आज आपण तिथे नाही जात आहोत. तर हे आपण बघितलं राम मंदिर आणि 2 मारुती मंदिरं, जी 2 मारुती मंदिराच्या मध्ये राम मंदिर आहे.
सो हे होतं चाफळचं राम मंदिर. इथे एक कॅन्टीनसुद्धा आहे, तो इथे खायची सोय आहे. इथे जर बघितलं तर इथे वॉशरूम्स आहेत, लेडीज अँड जेंट्स दोन्ही वॉशरूम आहेत. आणि पलीकडे कार पार्किंग आहे, पे अँड पार्क आहे, 15 रुपये पार्किंग आहे इथे. सो हा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा ब्लॉग आणि हे राम मंदिर कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघा.